हॅलो एव्हरीवन. आज आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण जी.के. चे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. रॅपिड फायर क्वेश्चन. यथाशक्ती या शब्दातील समास कोणता? योग्य उत्तर अव्ययीभाव समास. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाखाली राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे? योग्य उत्तर कलम 72. तर मित्रांनो, कलम 76 काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. राजपुत्र या शब्दातील समास कोणता? योग्य उत्तर षष्टी तत्पुरुष समास. महाराष्ट्रातील कोणती नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे? योग्य उत्तर भीमा. महाराष्ट्रातील लांबी 441 किलोमीटर आहे. तो अभ्यास करीत आहे या वाक्यातील काळ कोणता? बरोबर उत्तर अपूर्ण वर्तमान काळ. हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य कोणते? बरोबर उत्तर ऑक्सिजनचे वहन करणे. महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर कापूस. निळकंठ या शब्दातील समास कोणता? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पित्ताची निर्मिती मुख्यतः कोणत्या अवयवात होते? योग्य उत्तर यकृत अवयवात होते. राम शाळेत गेला आणि श्याम घरी राहिला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बरोबर उत्तर संयुक्त वाक्य. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? बी 42वी घटनादुरुस्ती. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बरोबर उत्तर मिश्र वाक्य. रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमुख कार्य कोणते आहे? योग्य उत्तर रोगप्रतिकार करणे. महाराष्ट्रातील तापी नदी मुख्यतः कोणत्या दिशेला वाहते? पश्चिम दिशेकडे वाहते. विद्वानी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विदुषी. व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बेरी. तर स्कर्वी रोग C1 मुळे होतो. C मुळे होतो. तर रिकेट्स हा D मुळे होतो. आई वडील या शब्दातील समास कोणता आहे? द्वंद्व समास आहे. तो आला असता तर काम झाले असते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तो आला असता तर काम झाले असते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. भारतीय संविधानातील समतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? 14 ते 18 कलमामध्ये आहे. सज्जन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दुर्जन. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? योग्य उत्तर सह्याद्री पर्वतरांगेत आहे. त्यांनी पत्र लिहिले या वाक्यात त्यांनी कोणता कारक आहे? करणकारक. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे प्रमुख हार्मोन कोणते? इन्सुलिन. रामाचा भाऊ येथे रामाचा कोणती विभक्ती आहे? षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय चाचीचे आहेत. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? कलम 368. तर मित्रांनो, 32 कलम काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. निळे आकाश येथे निळे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणविशेषण. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यात आहे. मी त्याला पुस्तक दिले येथे त्याला कोणती विभक्ती आहे? चतुर्थी विभक्ती आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? योग्य उत्तर फिमर. पश्चिम घाटातील दुसरे नाव काय? योग्य उत्तर सह्याद्री. असत्य या शब्दातील उपसर्ग कोणता? ऑप्शन ए अ. ज्याला ज्ञान आहे तो खरा ज्ञानी. येथे ज्याला कोणते सर्वनाम आहे? ज्याला हे संबंधी सर्वनाम आहे. विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते? तर याचे एकक ओहम आहे. परोपकार या शब्दाचा विग्रह काय? बरोबर उत्तर ए पर अधिक उपकार. ज्याने चाकूने फळ कापले येथे चाकूने कोणता कारक आहे? बी करणकारक. कमळासारखे मुख येथे कोणता अलंकार आहे? योग्य उत्तर उपमा अलंकार. आईने मुलाला जेवण दिले येथे मुलाला कोणता कारक आहे? योग्य उत्तर संप्रदानकारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? योग्य उत्तर रायगड किल्ल्यावर झाला आहे. राज्याचा मार्गदर्शन तत्वाचा समावेश कोणत्या भागात आहे? सी भाग 4.
वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बी. छत्रपती संभाजीनगर. राम पुस्तक वाचत आहे येथे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? बी. सकर्मक क्रियापद. व्हिटॅमिन डी तयार होण्यास कोणत्या घटकाची मदत होते? ए. सूर्यप्रकाश. घरात या शब्दातील विभक्ती कोणती? सी. सप्तमी. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर सातारा. तो मुलगा हुशार आहे येथे हुशार काय आहे? बरोबर उत्तर विशेषण. न्यूटन हे एकक कोणत्या राशीसाठी वापरले जाते? योग्य उत्तर बल. 5 पांडव या शब्दसमूहातील समास कोणता? ए. द्विगु समास. तो आला आणि लगेच निघून गेला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बी. संयुक्त वाक्य. अनुशासन या शब्दातील उपसर्ग कोणता? योग्य उत्तर अनु. घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? योग्य उत्तर कलम 32. तो वाघासारखा धाडशी आहे येथे कोणता अलंकार आहे? बी. उपमा अलंकार. सर्वात सोपा प्रश्न म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सूर्य उगवला आणि पक्षी किलबिल करू लागले येथे मुख्य क्रियापद किती आहेत? 2. अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ काय? ए. संकटात कोणाचीही मदत घ्यावी लागते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. मुलांनी मैदानात खेळावे येथे मुलांनी कोणती विभक्ती दर्शवते? तृतीया. भारतातील हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख व्यक्ती कोण? तर एम.एस. स्वामीनाथन हरित क्रांती संबंधित व्यक्ती आहेत. जसा राजा तशी प्रजा यात कोणता गुण दिसतो? ऑप्शन ए. तुलना. तो पुस्तक वाचून झोपला येथे वाचून काय आहे? तर वाचून हे धातुसाधित अव्यय आहे. शाळा या शब्दाचे लिंग कोणते? तर शाळा शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे. ऑपरेशन फंडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बी. वर्गीस कुरियन यांना ऑपरेशन फंडचे जनक म्हणून ओळखले जाते. तोच माझा मित्र आहे येथे तोच कोणते सर्वनाम आहे? तोच हे दर्शक सर्वनाम आहे. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? योग्य उत्तर गोदावरी नदी काठी वसले आहे. विद्या अभ्यास या वाक्यातील समास कोणता? षष्ठी तत्पुरुष समास आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? बी. टेप्स. तर फिमर हे सर्वात मोठे हाड आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द प्रस्तावनेत कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले? तर हे शब्द 42वी घटनादुरुस्तीने जोडलेले आहेत. कमळ फुलले येथे फुलले कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर फुलले हे अकर्मक क्रियापद आहे. आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली घाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 कोणत्या परिस्थितीशी संबंधित आहे? सी. राज्यातील घटनात्मक यंत्रणा पैशाची ठरणे. खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? योग्य उत्तर पडका किल्ला. आशातील चांदण्यात जणू फुलांची पखरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो? योग्य उत्तर उत्प्रेक्षा अलंकार. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? योग्य उत्तर स्वर. राष्ट्रीय भालाफेक दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर 7 ऑगस्ट. खालीलपैकी कोणत्या नामाची अनेक वचने होतात? बरोबर उत्तर सामान्य नाम. पक्षी आकाशात उडतात या शब्दातील प्रयोग कोणता? योग्य उत्तर अकर्मक कर्तरी प्रयोग. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर हे बंदर आंध्र प्रदेश राज्यात आहे. कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे? योग्य उत्तर कुंभारीण. तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायातील नेमका कोणता? ए. तेज अधिक निधी. मानस वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आसाम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? संत तुकाराम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झाली?
योग्य उत्तर लॉर्ड डफरिन. कष्ट फार लाभ कमी या अर्थाची मन ओळखा. योग्य उत्तर डोंगर पोखरून उंदीर काढणे. फुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हा अधोरेखित शब्द आहे. योग्य उत्तर चतुर्थी विभक्ती. MRI चे पूर्ण रूप काय आहे? मॅग्नेटिक रिझोनन्स इमेज हा MRI चा फुल फॉर्म आहे. पंखा म्हणजेच फॅन ऊर्जेचे कोणते रूपांतर दर्शवतो? योग्य उत्तर 1. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणे. भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदीच्या संबंधित अनुसूची कोणती आहे? योग्य उत्तर 10वी अनुसूची आहे. अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर योग्य उत्तर अरबी भाषेतून स्वीकारलेले आहे. गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असून ते खालील डोंगररांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले. योग्य उत्तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंगी. खालीलपैकी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार ओळखा. योग्य उत्तर व्यतिरेक अलंकार. महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? योग्य उत्तर 2. तोरणमाळ. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? 3. भारतरत्न. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे. माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजेच RTI भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू झाला? 2005 साली लागू झाला. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर मेघालय राज्यात आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद. कोणता आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. ज्याला कोणीही शत्रू नाही असा शब्द समूहासाठी शब्द कोणता? 1. अजातशत्रू. मानवी शरीरात रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? 2. विल्यम हार्वे. सर्वात सोपा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी कोणती मानली जाते? पुणे. पांढरा उंदीर या शब्द अलंकाराचा अर्थ काय? निरुपयोगी गोष्ट. लोखंडाचे गंजणे ही कोणती प्रक्रिया आहे? रासायनिक प्रक्रिया आहे. हे होती मराठी व्याकरण आणि GKGS चे रॅपिड फायर क्वेश्चन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील प्रश्न कोणत्या सब्जेक्टवर पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.